मंडपात अचानक सत्य समोर आलं. "मी तुमचे पाय धरते, कृपया मला या घरातून बाहेर काढू नका. माझ्या नवऱ्याला माझी गरज आहे." मी रडत रडत विनवणी करत होते, पण माझ्या सासूबाईंनी माझं एकही ऐकलं नाही. त्या रागाने ओरडल्या आणि म्हणाल्या, "तू अपशकुनी आहेस. माझ्या मुलासाठी वाईट नशीब घेऊन आली आहेस. तुझ्या लग्नानंतरच असं काही होत आहे. तुझ्यामुळेच माझा मुलगा गंभीर आजाराशी झुंज देतो आहे आणि त्याला कारणीभूत फक्त तू आहेस." असं म्हणत त्यांनी मला पडकवलं आणि घराबाहेर ढकलून दिलं. काही दिवस मी माहेरी गेले. मनात एकच आशा होती की कदाचित त्यांचा राग शांत होईल आणि त्या मला परत बोलवतील, कारण मी त्या घरची सून होते आणि माझा नवरा माझ्याशिवाय राहू शकत नव्हता असं मला वाटत होतं. पण एके दिवशी मला बातमी मिळाली की माझा नवरा या जगातच राहिला नाही. हे ऐकून मी थक्क झाले. माझं सगळं जग कोसळल्यासारखं मला वाटू लागलं. सासरचं नाही तर माहेरच्यांनी मला अपशकुनी समजायला सुरुवात केली होती. काळ पुढे सरकत गेला. अनेक वर्षांनंतर घरची परिस्थिती खूप खराब होऊ लागली. तेव्हा मी दुसऱ्या शहरात जाऊन एका शाळेत शिक्षिका म्हणून काम करायला सुरुवात करू लागले. त्या शाळेत मुख्याध्यापिका आणि कविता शर्मा माझ्याशी खूप चांगल्या वागत होत्या. त्या नेहमीच मला योग्य मार्ग दाखवत असत. एक दिवस त्यांनी मला सांगितलं की त्यांच्या मुलीचं लग्न आहे आणि मला त्या लग्नाला नक्की या असं म्हणाल्या आणि यायलाच पाहिजे. हा त्यांचा अप्रूबाईचा निमंत्रण होतं. संध्याकाळी मी त्या लग्नात गेले, पण मंडपात वराला पाहताच माझ्या पायाखालची जमीनच सरकली. माझं नाव अनुश्री आहे. लहानपणापासून मी खूप शांत आणि समजूतदार मुलगी होते. माझे आई वडील माझ्या आयुष्याबद्दल जे निर्णय घ्यायचे ते मी कधीही प्रश्न न विचारता मान्य करत होते. त्यांच्या डोळ्यात डोळे घालून नाही म्हणायचं धाडस माझ्यात नव्हतंच. कधीच मी हे असं काही केलं नाही. कदाचित हीच माझी सगळ्यात मोठी कमजोरी आणि चूक होती. मला नेहमी शिकवलं गेलं की मुलींनी जास्त विचार करू नये आणि स्वतःच्या इच्छाही व्यक्त करू नाहीत, स्वतःचं अस्तित्व मांडू नये. कुटुंबाने घेतलेला निर्णय स्वीकारणं हाच त्यांच्या मते माझा धर्म होता. या विचारांमध्येच एक दिवस माझ्या आईनं माझ्यासाठी एक लग्न ठरवलं. आईचं म्हणणं होतं की मुलीचं वय वाढण्याआधी तिचं लग्न व्हायला पाहिजे, कारण वेळ निघून गेल्यावरच चांगले प्रस्ताव मिळत नाहीत. तिच्या आवाजात भीतीही होती आणि मजबुरीही. आधीच आर्थिक परिस्थिती फार मजबूत नव्हती. माझे तिन्ही भाऊ होते, पण त्यांची कमाई इतकी नव्हती की स्वतःच्या कुटुंबाची जबाबदारी कसाबसा सांभाळू शकत होते. म्हणून आईला वाटत होतं की माझं लग्न जितक्या लवकर होईल तितकं बरं. त्या नेहमी म्हणायच्या की जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत मी माझं कर्तव्य पूर्ण करून ठेवते. त्यानंतर तुझं काय होईल याचा विचार करताच मला भीती वाटू लागते, असं आई नेहमी म्हणायची. माझ्या लग्नाची तयारी माझ्या बाजूने खूप साधी होती. ना कोणता दिखावा, ना गोंधळ, फक्त आवश्यक विधी शांतपणे आणि साधेपणाने पार पडेल असे लग्न केले. पण दुसऱ्या बाजूला सगळंच वेगळं होतं. तिथे प्रत्येक गोष्ट मोठ्या थाटामाटात होत होती. माझ्या होणाऱ्या सासऱ्यांचे लोक मला पाहायला आले तेव्हा त्यांनी माझ्यासाठी मेहंदीचा साज आणि बांगड्यांचाही आणल्या होत्या. त्या दिवशी माझ्या मनात पहिल्यांदाच एक अनोखी आनंदाची भावना उमलली. त्याच संध्याकाळी मला एक दूरध्वनी आला. समोरून एक शांत आणि सुसंस्कृत आवाज ऐकू आला. त्याने आपलं नाव वीरेंद्र सांगितलं आणि अतिशय आदराने माझ्याशी बोलू लागला. मग त्याने विचारलं की मला मेहंदीचा साज कसा वाटला. तो म्हणाला की तो त्यानेच निवडला होता आणि मला तो आवडेल अशी त्याला आशा होती. लग्नाच्या एका आठवड्याआधीपासूनच आम्ही दररोज बोलू लागलो. त्याच्या बोलण्यात साधेपणा होता, पण त्यात विश्वासही होता. तो भविष्यातील छोट्या छोट्या स्वप्नांविषयी बोलायचा आणि मी शांतपणे ऐकत राहायचे. कसं कोण जाणे, मला वाटू लागलं की माझं आयुष्य आता योग्य दिशेने जात आहे. कदाचित हाच विश्वास मला आतून मजबूत करत होता. लग्नाचा दिवस उजाडला. विधी शांतपणे पूर्ण होऊ लागल्या. वर मिरवणूक घेऊन आला आणि तेव्हा माझ्या मैत्रिणी त्याला पाहून आपसात कुजबूज करू लागल्या. त्याच्या व्यक्तिमत्वात एक वेगळं आकर्षण होतं. आत्मविश्वास दिसत होता. क्षणभर मलाही वाटलं की हे सगळं एखाद्या स्वप्नासारखंच आहे. निरोपाचा क्षण आला तेव्हा माझ्या डोळ्यातून आपोआप अश्रू आले. आईचा चेहरा पाहताना मन थरथरलं. तेच अंगण, त्या भिंती जिथे मी लहानपणापासून खेळले, बागडले, माझं पूर्ण आयुष्य तिथे घालवलं, आज माझ्यापासून दूर होत आहे. नवीन घर, नवीन माणसं आणि एक पूर्णपणे अनोखं आयुष्य माझ्यासमोर उभं होतं. जड मनाने मी घराची उंबरे ओलांडली आणि प्रत्येक पावलांबरोबर माझं मागचं आयुष्य मागे राहत असल्याची जाणीव मला होत होती. सासरी पोहोचल्यावर मी नववधूप्रमाणे पतीच्या खोलीत जाऊन बसली. डोक्यावर घुंगट होता आणि हृदय खूप जोरात धडधडत होतं. प्रत्येक क्षणाबरोबरच बेचैन वाढत होती.
थोड्या वेळाने दाराजवळ हलकीशी चाहूल लागली. पावलांचा आवाज हळूहळू जवळ येत गेला. त्याने माझा घुंगट उचलला आणि मी त्याच्याकडे पाहता क्षणभर थबकले. तो खरोखरच खूप देखणा होता. त्याच्या चेहऱ्यावर साधेपणा आणि आत्मविश्वास दोन्ही दिसत होते. त्या क्षणी माझ्या मैत्रिणींची सगळ्या गोष्टी आठवल्या. कदाचित म्हणूनच सगळे इतकी प्रशंसा करत होते. पण त्यावेळी मनात एकही विचार आला की जे नशिबात पूर्णपणे लिहिलेलं असतं ते सुरुवातीला खूप चमत्कारिक वाटतं. दुसऱ्या दिवशी सकाळच्या विधीही व्यवस्थित पार पडल्या. सगळ्यांसमोर आम्ही दोघे हसतमुखाने उभे होतो. आई मला पाहून आनंदी होती. तिला वाटत होतं की तिने मला एका चांगल्या घरात दिलं आहे. मलाही माझ्या नशिबावर विश्वास वाटू लागला. पण म्हणतात ना, आनंद फार काळ परीक्षा देत नाही. लग्नाला अजून आठवडाही पूर्ण झाला नव्हता. एका संध्याकाळी वीरेंद्र माझ्या जवळ येऊन बसला आणि माझ्याशी बोलू लागला. अचानक त्याचा आवाज थांबला. पुढच्या क्षणी त्याचं शरीर सैल पडलं आणि तो बेशुद्ध होऊन माझ्याजवळ कोसळला. त्या क्षणी माझ्या तोंडातून जोरात किंकाळी बाहेर पडली. भीतीने माझे हात थरथरू लागले, कापू लागले. मला काहीच समजेनासं झालं होतं की आता काय करावं. माझा आवाज ऐकताच घरातील सगळे लोक धावत खोलीत आले. सगळ्यांचा चेहरा घाबरत होता. त्यांच्या वडिलांनी आणि मोठ्या भावाने त्यांना उचलून शुद्धीवर आणण्याचा खूप प्रयत्न केला. त्यांचा चेहरा हळूहळू पांढरट पडत होता आणि श्वास खूप मंद चालू लागला होता. त्या क्षणी माझ्या मनात एखाद्या अनिष्ट घटनेची भीती दाटून आली. मला असं वाटू लागलं की ज्या आयुष्याची सुरुवात मी इतक्या स्वप्नांनी करत आहे ते कदाचित अचानक एखाद्या अंधाऱ्या वळणावर येऊन उभं राहील. त्या रात्री घरचं अंगण अचानक गोंधळाने भरून गेलं. कोणी त्याच्या चेहऱ्यावर पाणी शिंपडत होतं तर कोणी त्याच्या पायांचे तळवे चोळत होते. पण त्यांना शुद्ध येत नव्हती. प्रत्येक क्षण मला असं वाटत होता जणू वेळ थांबून गेला आहे. माझे हात अजूनही थरथरत होते. माझं अंग थंड पडलं होतं. घसा कोरडा पडला होता आणि डोळ्यांसमोर अंधार दाटून येत होता. घर शहरातच असल्यामुळे वेळ न घालवता त्यांना मोटरसायकलवरून जवळच्या दवाखान्यात नेण्यात आलं. त्यांच्या वडिलांबरोबर आणि मोठ्या भावांबरोबर ते गेले. मी मात्र तिथेच उभी राहिले, जणू माझे पाय जमिनीला चिटकून राहिले होते. घरात बसलेल्या प्रत्येकाच्या डोळ्यात भीती होती, पण कुणाच्याही तोंडातून शब्द निघत होते. सगळे निशब्द झाले होते. सगळ्यांनाच भीती वाटू लागली होती. सुमारे अर्ध्या तासानंतर फोन आला. त्यांना शुद्ध आली आहे अशी बातमी मिळताच मला असं वाटलं जणू माझ्या शरीरात पुन्हा प्राण परतले आले. मनोमन देवाचे आभार मानले. थोड्या वेळाने त्यांना परत घरी आणलं. त्यांची आई त्यांना पाहताच पुढे आली आणि रडत रडत त्यांना मिठी मारली. त्या वारंवार म्हणत होत्या की कुणाची तरी वाईट नजर माझ्या मुलाला लागली आहे. मी खोलीच्या उंबरठ्यावर उभी राहून हे सगळं पाहत होते. हे नातं अजून नवीन होतं, पण मनातला जिव्हाळा मात्र खूप खोल झाला होता. लग्नानंतर एका स्त्रीच्या आयुष्यात तिचा जोडीदारच तिचा सर्वात मोठा आधार बनतो. त्याच्या अस्तित्वामुळे तिच्या चेहऱ्यावर उजेड येतो आणि आयुष्यात स्थिरता जाणवते. त्यांनी माझ्याकडे पाहिलं, हलकसं हसत म्हणाले, "तू का रडतेस? मी तर ठीक आहे." हे ऐकताच माझे अश्रू थांबले नाहीत. मी धावत त्यांच्याजवळ गेले. त्यांना अशा अवस्थेत पाहून माझ्या मनात एक विचित्र घाबरट निर्माण झाली होती. जणू कोणीतरी त्यांना माझ्यापासून दूर करण्याचा प्रयत्न करत आहे. जणू मी त्यांच्यापासून खूप लांब जात आहे. जणू मला काहीच समजत नव्हतं हे असं का होत आहे. औषध घेतल्यानंतर ते लवकर झोपले, पण माझ्या डोळ्यात मात्र झोप नव्हती. मी वारंवार उठून पाहत होते की ते नीट श्वास घेत आहेत की नाही. सकाळ होताच बेचैनीने माझं मन काही भीतीसं होत होतं. मी त्यांना उठवलं. ते खूप वेळ झोपून राहू नयेत म्हणून. मला त्यांच्याशी बोलायचं होतं. त्यांना माझ्यासमोर जागं पाहायचं होतं. मला असं वाटू लागलं की आपण एकत्र घालवलेले क्षण खूप वेगाने निघून जात आहेत. माझा आवाज ऐकून ते हलकसं हसले आणि म्हणाले, "विश्वास ठेव, मी ठीक आहे." मी लगेच त्यांच्या ओठांवर हात ठेवला आणि थरथरत्या आवाजात सांगितलं की अशा गोष्टी पुन्हा कधीच बोलू नका, अगदी विनोदात सुद्धा नाही. मी सांगितलं की त्यांचं अस्तित्वच माझ्यासाठी संपूर्ण जग होऊन गेलं आहे. ते मला शांत करण्याचा प्रयत्न करत म्हणाले की मी खूप निरागस आहे. त्या दिवशी मी एक क्षणही त्यांच्यापासून दूर राहू शकले नाही. ते वरून सामान्य दिसत होते, पण माझं मन मात्र सतत अस्वस्थ होत होतं. रात्री त्यांनी अचानक छातीत तीव्र वेदना होत असल्याची तक्रार केली. मी विचारलं की याआधी असा त्रास झाला आहे का.
त्यांनी स्पष्ट सांगितलं की असं कधीच झालं नव्हतं. एवढं बोलून ते अस्वस्थ होऊ लागले आणि म्हणाले की छातीत खूप जडपणा जाणवत आहे. मी त्यांना तपासणी करून घेण्यास सांगितलं. त्यांनी डोळे मिटले आणि काही क्षणातच पुन्हा बेशुद्ध झाले. हे दृश्य पाहून माझे हातपाय सुन्न झाले. मी घाबरून गेले. मला घाबरून काही सुचत नव्हतं. मी रडत रडत खोलीबाहेर धावले आणि मोठ्याने सगळ्यांना हाक मारू लागले. घरातील लोक पुन्हा एकत्र जमले. यावेळी परिस्थिती अधिक गंभीर वाटत होती, म्हणून त्यांना मोठ्या दवाखान्यात नेण्याचा निर्णय घेतला. मी खूप विनंती केली की मला देखील सोबत घेऊन जा, पण कुणीही माझं ऐकलं नाही. मला सांगितलं गेलं की रात्र झाली आहे आणि हे पुरुषांचे काम आहे. त्या क्षणी मला फार खोल धक्का बसला. आधीच भीती आणि काळजीने मी तुटून गेले होते. माझे हातपाय जड झाले होते. मी काहीच करू शकत नव्हते. माझं मनही खूप जड झालं होतं. मी त्या खोलीत परत आले आणि फक्त तोंड झाकून रडत राहिले. मी माझ्या आईला याआधी काहीच सांगितलं नव्हतं, कारण त्या खूप भावूक होत्या. त्या नेहमीच म्हणायच्या की त्यांचं आयुष्य खूप लहान वयात बदललं आणि त्यांना माझ्या वाट्यालाही तसंच येऊ नये असं वाटत होतं. पण आता परिस्थिती लपवण्यासारखी उरली नव्हती. काळजीने मी त्यांना फोन केला. माझं बोलणं ऐकताच त्या रडू लागल्या आणि लगेच येण्याची तयारी करू लागल्या. सुमारे रात्री 11 वाजता ते वीरेंद्रला घेऊन परत आले. सगळ्यांच्या चेहऱ्यावर काळजी दिसत होती. मी तपासणीच्या अहवालाबद्दल विचारलं तेव्हा त्यांनी मला असं सांगितलं गेलं की अहवाल 1-2 दिवसात येईल, पण वैद्यांनी परिस्थिती गंभीर असल्याचं सांगितलं आहे आणि पुढील तपासणी लवकर करावी असं सुचवलं गेलं आहे. त्याचवेळी माझ्या नवीन जाऊबाईंनी माझ्याकडे वाकड्या नजरेने पाहिलं आणि हळू आवाजात काहीतरी बोलू लागल्या. त्यांच्या त्या शब्दांनी माझं मन आणखी तुटलं. कदाचित त्यांच्या स्वतःच्या इच्छा आणि स्वप्नं अजून पूर्ण झाली नव्हती, म्हणून त्यांना हे सगळं ओझ्यासारखंच वाटू लागलं होतं. मी शांत राहिले. त्या क्षणी कोणाला काही बोलण्याची ताकद माझ्यात नव्हती. दुसऱ्या दिवशी माझी आई घरी आली. वीरेंद्रची अशी अवस्था पाहताच मी फुटून फुटून रडू लागले. त्या दिवशी मला पहिल्यांदाच जाणवलं की हे घर, ही माणसं आणि ही नाती बाहेरून जितकी सोपी दिसतात तितकी प्रत्यक्षात ही नाहीत. माझ्या आयुष्याची खरी परीक्षा आतून सुरू होणार होती. माझ्या सासूबाई आईला माझ्याविषयी वारंवार चिथावू लागल्या. त्या रागाने म्हणू लागल्या की तुझी मुलगी अपशकुनी आहे. लग्नाला अजून काहीच दिवस झाले नाहीत आणि माझ्या मुलाची अशी अवस्था झाली आहे. नक्कीच या मुलीमुळेच आमच्या घरांवर संकटं आली आहेत. तिचे पाय या घरासाठी शुभ नाहीत. ती अपशकुनी आहे. हे ऐकून माझ्या आईला खूप वेदना झाल्या. त्यांनी शांतपणे सासूबाईंना समजावण्याचा प्रयत्न केला आणि सांगितलं की यात माझ्या मुलीची काहीच चूक नाही. तिचा यात काहीच दोष नाही. आजारपण कुणालाही अचानक येऊ शकतं. पण सासूबाई काही ऐकायला तयार नव्हत्या. त्या आणखी संतापल्या आणि मोठ्या आवाजात बोलू लागल्या. मी शांतपणे आणि मनात सगळं ठेवून हे सगळं पाहत होते. मन खूप दुखावलं होतं. मला समजलं की आई तिथे आणखी थांबली तर तिला अजून वाईट शब्द ऐकावे लागतील. मी हळूच आईकडे पाहिलं आणि तिला डोळ्यांनी तिला निघून जायचा इशारा केला. आईने माझ्याकडे पाहिलं. काही क्षण थांबल्या आणि मग ती काहीही न बोलता तिथून निघून गेली. तिच्या जाण्यानंतर मला खूप एकटेपणा जाणवू लागला. तपासणीचा अहवाल येईपर्यंत घरात एक विचित्र शांतता पसरली होती. प्रत्येक क्षणी मी देवाकडे प्रार्थना करत होते की सगळं ठीक निघावं, पण अहवाल आला तेव्हा कुणाच्याही तोंडातून शब्द निघाले नाहीत. अहवालात लिहिलं होतं की वीरेंद्रला हृदयाचा गंभीर आजार आहे. हृदयाच्या नस खूप कमजोर झाल्या आहेत आणि कधीही मोठा धोका निर्माण होऊ शकतो. हे वाचताच माझे हात-पाय थरथरू लागले. माझ्या पायाखालची जमीनच निसटली. मला वाटू लागलं की हे सगळं माझ्यामुळेच होत आहे. लग्नाआधी ते पूर्णपणे निरोगी होते. मग अचानक त्याची तब्येत इतकी का बिघडली? मी स्वतःलाच दोष देऊ लागले. घरच्यांनी त्यांना अनेक मोठ्या वैद्यांकडे नेले, पण प्रत्येक ठिकाणाहून एकच उत्तर मिळालं की आजार खूप गंभीर आहे. बराच काळ गेल्यानंतर एका वैद्याने थोडी आशा दाखवली. त्यांनी सांगितलं की हृदयाची शस्त्रक्रिया करावी लागेल. ही शस्त्रक्रिया सोपी नव्हती. त्यात जीवाचाही धोका होता. शस्त्रक्रिया यशस्वी झाली नाही तर परिस्थिती आणखी बिघडू शकत होती. हे ऐकून घरातील सगळेच घाबरले, पण दुसरा कोणताही मार्ग नव्हता. अखेर शस्त्रक्रियेची तारीख ठरली. त्या दिवशी माझी अवस्था खूपच खराब होती. डोक्यात तीव्र वेदना होती. शरीर अशक्तपणा जाणवत होता आणि मन खूप घाबरलेलं होतं. संध्याकाळपर्यंत मला उलट्या होऊ लागल्या. तेव्हा पहिल्यांदाच मला जाणवलं की कदाचित मी आई होणार आहे. पण त्यावेळी घरातील परिस्थिती अशी नव्हती की माझी मी अवस्था कोणाला सांगू शकेल.
म्हणून मी शांत राहिले. शस्त्रक्रिया यशस्वी झाली, पण त्यांना लगेच शुद्ध आली नाही. शुद्धीवर आले तेव्हा ते खूप अशक्त झाले होते. त्यांना बोलतानाही त्रास होत होता. उठण्याइतकी ताकदही उरली नव्हती त्यांच्यात. वैद्यांनी सांगितलं की शस्त्रक्रिया नीट झाली आहे. पूर्णपणे बरे होण्यासाठी थोडा वेळ लागेल. त्यांना खूप विश्रांती आणि काळजीची गरज आहे. एका आठवड्यानंतर त्यांना घरी आणलं गेलं. त्या दिवशी वीरेंद्र माझा हात धरून बराच वेळ माझ्याकडे पाहत राहिले होते. मग मंद आवाजात म्हणाले की ते माझ्यासाठी काहीच करू शकले नाही. त्यांनी मला अनेक वचनं दिली होती, पण आजारपणाने सगळंच बदलून टाकलं आहे. त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. मलाही खूप रडू येत होतं, पण मी स्वतःला सावरलं. मला वाटलं की मी रडले तर त्यांचं मन आणखी खचेल. मला त्यांना सावरायला हवं. मी हसत त्यांना समजावलं आणि सांगितलं की त्यांच्या सहवासातच माझ्यासाठी सर्वात मोठी ताकद आहे. काही दिवसांनी माझी आई आणि भाऊ भेटायला आले. तेव्हा सासूबाई कडवट आवाजात म्हणाल्या की त्यांनी मला काही दिवसांसाठी माहेरी घेऊन जावं. त्यांचा आवाज इतका कठोर होता की आई काही बोलू शकली नाही. हे ऐकून मी थक्क झाले. अशा अवस्थेत मी त्यांना सोडून कशी जाऊ, असा प्रश्न माझ्या मनात आला. पण माझ्या भावाने हे सगळं ऐकलं आणि रागाने मला आपल्यासोबत घेऊन गेला. मला स्वतःची बाजू मांडण्याची संधी मिळाली नाही. माहेरी आली तरी मला शांतता मिळत नव्हती. माझं मन सतत त्या घराकडे आणि माझ्या पतीकडेच धाव घेत होतं. मी अनेकदा फोन करत होते, पण वैद्यांनी जास्त बोलू नका असं सांगितलं होतं. त्यांच्यासोबत कसं वागलं जात आहे याची मला काहीच कल्पना नव्हती. दर रात्री या विचारांनी माझे डोळे पाणावायचे. मला काहीच सुचायचे नाही. काही दिवसांनी मी धैर्य एकवटलं आणि आईशी बोलले. मला परत जायचं आहे असं मी सांगितलं, कारण मला वाटत होतं की जेव्हा एखाद्याच्या आयुष्यात कठीण वेळ येते तेव्हा त्याला सोडून जाणं ही सगळ्यात मोठी चूक असते. माझं बोलणं ऐकताच आई अचानक जोरात ओरडली. तिचा चेहरा राग आणि भीतीने लाल झाला होता. ती ठाम शब्दात म्हणाली, सावध राहा. त्या घरात परत जाण्याचा विचारही करू नकोस. तुझ्या सासूबाई तुला अपशकुनी म्हणतात आणि मानतात सुद्धा. आता त्या स्वतःही ते शब्द वापरू लागल्या आहेत. त्या म्हणतात की तू परत गेलीस तर तुला जगू देणार नाहीत. आईचे हे शब्द ऐकताच माझं संपूर्ण शरीर थरथरू लागलं. पण त्याहूनही जास्त वेदना तेव्हा झाल्या जेव्हा मला जाणवलं घरातही आता माझ्यासाठी पाठीशी उभं राहणारं कोणी उरलं नव्हतं. सासरी वीरेंद्रची अवस्था खूप गंभीर झाली होती. हृदयाच्या आजाराने त्यांना पूर्णपणे अशक्त केलं होतं. उपचार सुरू होते, पण सगळा दोष माझ्यावर टाकला गेला होता. हळूहळू सगळेच माझ्या विरुद्ध झाले. इतकंच नाही तर माझी आईही माझ्यापासून दूर राहू लागली. मी पूर्णपणे तुटून गेले होते. तरीही मनात सतत एकच अस्वस्थता होती. त्यांच्या आठवणी मला स्वस्थ बनू देत नव्हत्या. शेवटी मी मजबुरीने माझ्या सासऱ्यांना फोन केला. पहिल्यांदा त्यांनी फोन उचललाच नाही. दुसऱ्यांदा देखील काही प्रतिसाद आला नाही. तिसऱ्यांदा त्यांनी फोन घेतला. कोणताही पस्तावना न करता त्यांनी थेट सांगितलं, आता तुला काय जाणून घ्यायचं आहे? वीरेंद्र आता या जगात नाही. हे ऐकताच मला जणू जोराचा धक्का बसला. माझे हात थरथरू लागले. मला काहीच समजू नव्हते. माझं शरीर पूर्णपणे कापू लागलं होतं. माझ्या कानावर ह्या बातमीचा विश्वासच बसत नव्हता. माझा मेंदू जणू कामच करत नव्हता. मला कळेना की काय विचारावं आणि काय बोलावं. कसाबसा मी एवढंच विचारू शकले की हे कसं घडलं आणि कधी घडलं, कारण मला त्या घरात येऊन अजून 2 आठवडेही झाले नव्हते. माझं वाक्य पूर्ण होण्याआधीच त्यांनी फोन बंद केला. त्यानंतर त्यांनी कधीही माझे फोन स्वीकारले नाहीत. ही गोष्ट मी माहेरी सांगितली तेव्हा घरात एक विचित्र शांतता पसरली. वातावरण शोकापेक्षा भीतीचं सावट अधिक होतं. हळूहळू तिथेही सगळ्यांना मला दोष देण्यास सुरुवात केली. आता सगळ्यांच्या नजरेत मी अपशकुनी झाले होते. माझी अवस्था दिवसेंदिवस खालावत चालली होती. तरीही मी धैर्य एकवटलं आणि खूप समजावून आईकडे सासरी जाण्याचा हट्ट केला. माझ्या भावांनाही गोष्ट अजिबात पटत नव्हती. ते रागाने म्हणाले की आम्हाला न सांगता तिथे जाण्याची गरज नव्हती आणि आता कोणत्या अधिकाराने त्या घरात जाण्याचा विचार करतेस. पण माझं मन काही ऐकायला तयार नव्हतं. मी सासरी पोहोचले तेव्हा घरात कुलूप लागलेलं होतं. मी तिथे नववधूप्रमाणे गेले होते. त्यामुळे कोणत्याही शेजाऱ्यांशी माझी ओळख नव्हती. आईने जवळच्या घरात चौकशी केली. एका शेजाऱ्याने सांगितलं की ती लोक हे घर सोडून कुठेतरी निघून गेले आहेत. हे ऐकताच मला वाटलं की मी खूप आधी इकडे यायला हवं होतं.
त्यांच्या मुलाबद्दल विचारलं तेव्हा कुणालाच काही माहिती नव्हती. दुसऱ्या शेजाऱ्याने सांगितलं की ते लोक काही दिवसांपूर्वीच इथे आले होते आणि त्यांच्या कुटुंबाबद्दल त्यांनाही काही माहीत नाही. आई मला परत माहेरी घेऊन आली. त्यांनी स्पष्ट सांगितलं की ते लोक तुझ्यापासून सुटका मिळवू इच्छित होते आणि आता त्यांचा मुलगाही या जगात राहिला नाही. त्यामुळे आता तुला शांतपणे घरी बसून स्वतःची इज्जत जपावी लागेल. त्या दिवसापासून माझी तब्येत सतत खालावत चालली होती. माझ्या बहिणी मला टोमणे मारू लागल्या. काही दिवसांनी घरात चर्चा सुरू झाली की कदाचित मी गर्भवती तर नाही ना. तेव्हा दुसऱ्याने म्हणलं की जर तसं झालं तर घरावर आणखी एक जबाबदारी वाढेल. त्यावेळेपर्यंत कुणालाही काही खबर नव्हती की मी पोटाशी आहे. शेवटी माझी आई एका परिचारिकेला घरी घेऊन आली. तपासणीनंतर तिने सांगितलं की मी खरंच आई होणार आहे. ती आनंदाने मला शुभेच्छा देऊ लागली आणि ही आनंदाची बातमी सांगू लागली. पण माझ्यासाठी ही बातमी आनंदाची नव्हती. ज्याच्यासोबत हा आनंद वाटायचा होता तोच माझ्यासोबत नव्हता. मग आनंद नेमका कोणासाठी होता हे मला समजत नव्हतं. काळ पुढे सरकत गेला आणि तो दिवसही आला जेव्हा मी एका मुलाला जन्म दिला. माझा मुलगा अगदी आपल्या वडिलांसारखाच दिसत होता. त्याला कुशीत घेताच माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्याचा चेहरा मला वीरेंद्रची आठवण करून देत होता. त्या आठवणीच माझ्या आयुष्याला पुढे जगण्याचा आधार बनल्या. मुलाच्या जन्मानंतर माझे भाऊ पुन्हा माझ्या दुसऱ्या लग्नाबद्दल विचार करू लागले, बोलू लागले. पण माझं मन तयार होत नव्हतं. मी स्पष्ट सांगितलं की मी वीरेंद्रला स्वतःच्या डोळ्यांनी अंतःवस्त्रात पाहिलेलं नाही. त्यामुळे आजही मला विश्वास वाटत नाही की तो कुठेतरी जिवंत असावा. कधीकधी मनात हा प्रश्नही येतो असे की जर तो जिवंत असेल तर त्याने कधीच फोन का केला नाही. माझा फोन नंबर तर तोच आहे. आई मात्र सतत मला दुसऱ्या लग्नासाठी समजावत राहिली. पण मी काम करण्याचा निर्णय घेतला. मी सांगितलं की मी एखाद्या शाळेत काम करील आणि माझ्या मुलाला स्वतः वाढवेन. माझा मुलगा माझी संपूर्ण दुनिया होता. हळूहळू मला एका शाळेत शिकवण्याचं काम मिळालं. मी मुलालाही सोबत नेत असे कारण त्याची काळजी घेणारं दुसरं कोणीच नव्हतं. आयुष्य कठीण होतं पण हळूहळू पुढे सरकत होतं. काही काळानंतर माझ्या मोठ्या भावांची बदली दुसऱ्या शहरात झाली. त्यांनी मला देखील सोबत येण्याचं सांगितलं. धाकट्या भावानं माझ्यासाठी फारसं देणं घेणं नव्हतं म्हणून मी मोठ्या भावासोबत तिथे गेले. माझी आई जुन्या घरातच राहिली. नवं शहर वेगळं होतं. तिथलं वातावरण शांत होतं. जुन्या शहरातील भीतीदायक आठवणी तिथे मला पाठलाग करत नव्हत्या. तिथेही मला पुन्हा एका शाळेत काम मिळालं. त्या शाळेच्या मुख्याध्यापिका कविता शर्मा खूप सहकार्य करणाऱ्या होत्या. माझ्या अनुभवामुळे मला तिथे आदर मिळू लागला. काळ जसा जसा पुढे गेला तसा तसा माझा मुलगाही मोठा होऊ लागला. आता तो 5वीत शिकत होता. कविता शर्मा माझ्या मुलावर खूप प्रेम करू लागल्या. त्यांनी माझ्या आयुष्याची कहाणी ऐकली तेव्हा त्या वागण्यात आणखी आपुलकी आली. त्या नेहमी मला समजवण्याचा प्रयत्न करत आणि मला एक मजबूत स्त्री मानत. दिवसा मी शाळेत शिकवत असे आणि संध्याकाळी घरी येऊन मुलींना शिकवू लागले. कामात व्यस्त असल्यामुळे दिवस पटपट निघून जात होते. पण असा एकही दिवस नव्हता जेव्हा मला माझ्या पती वीरेंद्रची आठवण येत नसे. माझा मुलगा जसजसा मोठा होत गेला तसतसे त्याच्या मनात प्रश्नही वाढू लागले. तो जेव्हा जेव्हा आपल्या वडिलांविषयी विचारायचा तेव्हा तेव्हा मी त्याला एवढं सांगायचे की त्याचे वडील परदेशात काम करतात. हा एक असा खोटा शब्द होता जो बोलताना मला प्रत्येक वेळी माझं मन आतून तुटून जायचं. त्याच्या प्रत्येक वाढदिवसादिवशी मी त्याला एक भेटवस्तू देत असे आणि त्या भेटीवर त्याच्या वडिलांचं नाव लिहत असे. मी त्याला समजवायचे की ही भेट त्यांच्या वडिलांनी परदेशातून पाठवली आहे. तो निरागस मुलगा आनंदाने ती भेट स्वीकारायचा. पण जसजसा तो मोठा होत गेला तसतसं त्याला वडिलांची उणीव अधिक खोलवर जाणवू लागली. शाळेत शिकवताना मला 5 वर्ष झाली होती. माझा मुलगाही आता समजूतदार आणि मोठा झाला होता. या काळात मुख्याध्यापिका कविता शर्मा अनेकदा मला दुसऱ्या लग्नाबद्दल विचार करण्याचा सल्ला देत असत. पण प्रत्येक वेळी मी टाळत असते कारण माझं मन अजूनही मला असंच सांगत होतं की
माझा नवरा अजून जिवंत आहे. एक दिवस कविता शर्मा यांनी मला त्यांच्या कक्षात बोलवलं. त्यांनी हळुवारपणे मला लग्नाचं आमंत्रणपत्र दिलं आणि सांगितलं की त्यांच्या मुलीचं लग्न आहे. त्यांनी मला माझ्या मुलासोबत त्या सोहळ्यात नक्की यावं अशी विनंती केली. त्यांचा हा आग्रह मी नकारू शकले नाही, कारण आमच्यातलं नातं फक्त कामापुरतं राहिलं नव्हतं. त्यात विश्वास आणि आपुलकी निर्माण झाली होती. लग्नाच्या दिवशी उजाडला आणि मी साध्या पोशाखात थोड्याशा उदास मनाने आणि चेहऱ्यावर जबरदस्तीचं हसू आणत त्या ठिकाणी पोहोचले. मिरवणूक आली तेव्हा अचानक माझी नजर एका माणसावर पडली. तो माणूस पाहण्याची आशा मी कित्येक वर्ष मनात दडवून ठेवली होती. तो तिथेच उभा होता, लोकांनी वेढलेला, आणि हसत बोलत होता. त्या क्षणी माझे पाय जणू थांबले. मला माझ्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता, कारण माझ्यासमोर वीरेंद्र उभा होता. त्याची नजर माझ्यावर पडताच त्याचा चेहरा अचानक बदलला. त्या क्षणी मला सभोवतालचा एकही आवाज ऐकू येत नव्हता. माझ्या मनात फक्त एकच विचार गोंधळत होता की हा तोच माणूस आहे ज्याच्या आठवणींवर मी इतकी वर्ष जगत राहिले. मी त्या क्षणी काहीही बोलले नाही. इतक्या लोकांसमोर स्वतःला सावरायचा प्रयत्न करत राहिले. इतक्यात मला समजले की तो कविता शर्मा यांच्या मुलीच्या सासरच्या मंडळीकडून आलेला. मी कसाबसा संपूर्ण समारंभ संपेपर्यंत थांबले. मला खात्री होती की त्यानेही मला पाहिलं आहे. कदाचित तो माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न करेलच. मिरवणुकीत निघून आली तेव्हा मी माझ्या मुलाचा हात धरून बाहेर येऊ लागले. तेवढ्यात मला दिसलं की वीरेंद्र तिथेच उभा होता, जणू आमची वाट पाहत होता. त्याला पाहताच माझ्या मनात अनेक प्रश्न उसळू लागले. मला त्याला विचारावंसं वाटत होतं की तो जिवंत असताना देखील त्याने आम्हाला का सोडलं. पण सोहळ्याचं ठिकाण असल्यामुळे मी स्वतःला आवरलं. मी निमित्त करून माझ्या मुलाला पुढे पाठवलं आणि स्वतः त्याच्यासमोर जाऊन उभी राहिले. अनेक वर्षांचा वेदना, प्रश्न आणि तुटलेपण त्या क्षणी माझ्या मनात उसळू लागलं. थरथरत्या आवाजात मी म्हणाले की तू इतका कठोर कसा झालास? तू जिवंत असताना तुझ्या घरच्यांनी आमच्याशी खोटं का बोललं? मी त्या खोट्यावर विश्वास ठेवून माझं संपूर्ण तारुण्य आशेच्या आधारावर जगत राहिले. एक दिवस तू परत येशील. माझ्या शब्दांसोबत अनेक वर्षांचं शांत दुःख त्या क्षणी तुटून बाहेर आलं. त्या क्षणी माझं संपूर्ण भूतकाळ जणू माझ्या डोळ्यांसमोर उभा राहिला. हळूहळू वीरेंद्रलाही समजू लागलं की त्याच्या आयुष्यात जे घडलं ते केवळ परिस्थितीचं नव्हतं. त्याला जाणवलं की त्याच्या घरच्यांनी त्याला सत्यापासून दूर ठेवलं. माझ्याबद्दल त्यांनी एकतर्फी गोष्ट सांगितली आणि त्याच्यावर विश्वास ठेवायला लावला. त्याने कधीही माझ्याशी थेट बोलण्याचा प्रयत्न केला नाही. त्याला जे सांगितलं गेलं त्याने त्याच्यावर विश्वास ठेवला आणि तेच सत्य मानून तो पुढे जाऊ लागला. आज जेव्हा त्याने आपल्या मुलाच्या डोळ्यात स्वतःची छवी पाहिली तेव्हा त्याचं मन हादरून गेलं. त्याला जाणवलं की नकळतपणे त्याने स्वतःच्या रक्तालाच दूर केलं होतं. त्याच्या मनात एकामागोमाग एक आठवणी उमटू लागल्या. त्याने कधी एकदाही फोन नाही केला, कधी मागे वळूनही नाही पाहिला. त्या क्षणी पहिल्यांदाच त्याला जाणवलं की आपल्या निर्णयाची त्याला लाज वाटत आहे. तो स्वतःलाच प्रश्न विचारू लागला. त्याला उमजलं की आजारपणही हे फक्त एक बाजू होती, पण भीती ही त्याची खरी कमजोरी होती. परिस्थितीशी सामना करण्याऐवजी त्याने मागे हटण्याचा मार्ग निवडला. घरच्यांच्या शब्दावर विश्वास ठेवून त्याने स्वतःचं नातं तोडलं. आज त्याला हेही समजलं की जर त्याने थोडंसं धैर्य दाखवलं असतं तर सत्य समोर आलं असतं. त्याच्याकडे माझा नंबर होता, अनेक संधी होत्या, पण त्याने काहीच केलं नाही. आता त्याचा पश्चाताप खूप खोल होता, पण वेळ हातातून निसटून गेली होती. त्याने स्वतःच्या स्वार्थात अडकून दुसरं आयुष्य उभं केलं होतं. आज आपल्या मुलाला पाहून त्याचं मन तुटून गेलं होतं. त्याला जाणवलं की चुका अशा असतात की काळही त्यांना भरून काढू शकत नाही. मी त्या दिवशी माझ्या मुलाचा हात अजून घट्ट पकडला. त्याच्या डोळ्यात पश्चाताप स्पष्ट दिसत होता, पण माझ्या मनातला विश्वास कायमचा संपला होता. मी माझा मार्ग निवडला होता. माझं आयुष्य संघर्षातून उभं केलं होतं, कोणाच्या आधारावर नाही. मी त्याला मनातून माफ केलं नाही, पण मागे वळण्याचा मार्ग कायमचा बंद केला होता. माझा मुलगाच आता माझं संपूर्ण आयुष्य होता. त्याच्यासोबतच माझी ओळख होती, त्याच्यासोबत माझं भविष्य होतं. आणि त्या क्षणी माझ्या आयुष्याची ही कहाणी इथेच संपली. पण माझ्या मुलासोबत सुरू झालेला नवीन प्रवास मात्र अजूनही चालू होता. ही कथा आवडली असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.
लाईक, कमेंट आणि शेअर नक्कीच करा.